रामकृष्ण हरी माऊली माऊलींच्या आळंदी तीर्थस्थळी आपण आहोत आणि तुम्ही जसं बघत आहात माझ्या पाठीमागं ही इंद्रायणी आहे। या इंद्रायणीमध्ये भाविक संपूर्ण आज हा जे प्रांगण दिसत आहे ती संपूर्ण प्रांगण महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे एक सजलेला आहे। भाविक या ठिकाणी मनोभावे स्नान करून इंद्रायणीमधील स्नान करून त्यानंतर पाठीमागं जसं तुम्हाला दिसत आहेत की या बाजूला जर आपण बघितलं तर इकडच्या बाजूने इथून इंद्रायणीचे जे तीर आहेत या इंद्रायणीच्या तीरापासून इथूनच भाविकांसाठी रांग लावण्यात आलेले आहेत आणि जी गर्दी होणार आहेत या ठिकाणी या गर्दीचं एक उत्कृष्ट नियोजनाचा भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी हे पाल लावण्यात आलेले आहेत, मंडप लावण्यात आलेला आहे। अतिशय भव्य दिव्य पद्धतीने लावलेला हा मंडप आहे आणि हा मंडप थेट माऊलींचं जे समाधी स्थळ आहेत या इंद्रायणीच्या पुलावरून माऊलींच्या समाधी स्थळ म्हणजे संजीवन समाधी स्थळ जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आपल्याला संपूर्ण भाविकांचे या ठिकाणी येण्या जाण्यासाठीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आळंदीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। या भाविकांसाठी एक पर्वणी म्हणून माऊलींचा हा संजीवन समाधी सोहळा असतो आणि या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। जसं आपण बघत आहात दृश्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर या मंदिराकडे जाण्यासाठी या सर्व नदीच्या किनाऱ्यावरून बाजूला पत्रे लावण्यात आलेले आहेत भाविकांच्या सुरक्षेसाठी। आणि जर आपण बघितलं तर वरतून भाविकांना जर दर्शनासाठी वेळ लागला तर कुठल्याही पद्धतीची तसदीला सामोरं जावं लागू नये यासाठी मंडपची व्यवस्था करण्यात आलेली आहे। खरोखरच भव्यदिव्य होत असलेला माऊलींचा हा समाधी संजीवन सोहळा अखंड महाराष्ट्रासाठी एक पर्वणीचा विषय आहे। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय माऊलींच्या चरणी नतमस्तक होत असतो। या पद्धतीने जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणारा वारकरी संप्रदायाच्या व्यवस्थेसाठी त्यांच्या दर्शनासाठी भोजनासाठी आळंदीमध्ये अनेक मठ आश्रम आहेत ज्या ठिकाणी भाविक येतात आणि मनोभावे या ठिकाणी रांगेमध्येच माऊलींचं दर्शन घेत असतात। पवित्र असलेल्या या इंद्रायणीमध्ये स्नान करतात, स्नान करून त्या ठिकाणी नंतर दर्शन रांगेतून माऊलींचं दर्शन घेत असतात। भव्यदिव्य होत असलेला माऊलींचा हा समाधी संजीवन सोहळा जो आहे तो आपल्याला अनुभवता येणार आहे आणि खरोखरच संजीवन समाधी मंदिराचं दर्शन म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरलेली असते। या ठिकाणी आपण जसं बघितलं या नियोजनाच्या माध्यमातून तारीख 12 पर्यंत या ठिकाणी गर्दीचा एक महोत्सव पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी कीर्तन महोत्सव सुरू असले आहेत आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आपल्या माऊलींप्रती असलेल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत असतात। आणि आता जर आपण बघितलं तर इंद्रायणीचं पाणी आता बऱ्यापैकी थोडंसं चांगलं वाटतंय आणि या ठिकाणी दूरवरून आलेले जे भाविक आहेत स्नानासाठी येत असतात। अतिशय भव्यदिव्य असलेली ही इंद्रायणी आणि या इंद्रायणीच्या तीरावरती आपल्याला या सगळ्या सोहळ्याचा आणि दर्शनाचा लाभ घेता येतो ते म्हणजे माऊलींचं संजीवन समाधी मंदिर। या संजीवन समाधी मंदिराला आपण यापूर्वी कधी भेट दिली होती। माऊलींच्या दर्शनानंतर आपल्याला काय अनुभूती आली आणि इथे आल्यानंतर कुठली अनुभूती आली, कुठला अनुभव आला, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। रामकृष्ण हरी माऊली।